अशीच बघा वरती ही दगडामधली सी खिडक्या बंद केली ते बघा समोर. हे आपल्या छत्रपती शिवरायांची सज्जा गॅलरी बाल्कनी आपल्या घराच्या पुढच्या बाजूला असते, तशी घराची फ्रंट साइड पुढची बाजू. राजा हवेशीर किंवा टेहळणीसाठी ते बसायला यायचे आणि त्या काळात या तिन्ही मनोऱ्यांमध्ये एकाच वेळेस 360 दिवे पंत्या लावलेले यायचे. आपण दीपावलीत लावतो ना. आणि आतून मखमली पडद्याने पैठणी कापडाने सजवलेले मनोरे, त्या मनोऱ्यांचा वैभव पाहून राजांचं वैभव कसं असेल याची त्या काळात कल्पना केली यायची. वरती कोपऱ्यात एक छोटी चौकणी विटांची रूम दिसते बघा समोर. त्या रूमचं नाव आहे टाकसाळ मिंट. आता पैसे असतात नोटा, तशा काळात राजमुद्रा शिवराई कोण कॉइन तिथे बनवले यायचे. आता पैशांवरती लिहिलं जातं सत्यमेव जयते. तसं त्या काळात होतं प्रतिपचंद्र लेखे व वर्दी विश्व वंदिता शहा सुन शिवशा मुद्रा भद्राय राजते. तसा प्रतिपचंद्र कलेने वाढत जातो. ते शहाजी राजांचे पुत्र शिवराय यांचं राज्य प्रतिभेच्या कलेने वाढत जाईल आणि राजमुद्रा हे लोक कल्याणासाठी होती अशा राजमुद्रेचा अर्थ होता. हा चौकोनी खड्डा दिसतो बघा समोर. खाली कोपऱ्यात दगडात त्रिकोण दिसतो एल टाईप आकार बघा. याच्या आतमध्ये जमिनीमध्ये अंडरग्राऊंड आडभाय द्यायची पाहिजे आतमध्ये खाली. याचं नाव आहे खलबतखाना. त्या काळात गुप्त मीटिंग सिक्रेट चर्चा करायला झाल्या इथे आतमध्ये जाऊन केलेल्या यायच्या. त्या काळात ते गुप्तहेर होते. बहेरजी नाईक गावांच्या गडकिल्ल्यांच्या बातम्या आणून राजाने ते सांगायचे. म्हणजे या कणाची बातमी या कणाला कळू नये ते हे सिक्रेट रूम. आणि तुम्ही आता सगळे 5 मिनिटात रोपवेणीवरती आलात. समोर उंच 2 लाईटीचे पोल दिसते का समोर बघा. तिथून खाली 1.5 किलोमीटर वरती बुरुज आहे हिरकणी बुरुज. तुम्हाला सर्वांना इतिहासामध्ये हिरकणीची कथा कविता स्टोरी ऐकून वाचून माहिती असेल. हिरकणीची कविता अशी आहे रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची. व कथा अजूनही सांगता येते. येथील हिरकणी बुरुजाची कोणासाठी तर बाळासाठी कुठे माता उठू शकते, शत्रू सहज चढून येऊ शकतो. तटबंदी बांधले बुरुज बांधला. बुरुजाला नाव दिले मातेचं हिरकणीचं बुरुज आणि गावाला नाव दिले मातेचं हिरकणी वाडे. जिथे पाळण्यात बसते ते गावाचं नाव इतिहासामध्ये हिरकणी वाडी. खिडक्यामध्ये खाली तलाव दिसेल पाण्याने भरलेलं. गंगासागर तलाव असे 11 तळी आहेत. 84 हौद आहेत. राजांच्या राज्याभिषेकाला 7 नद्यांचे पाणी अंदर ऐकून वाचून माहिती असेल. उरलेले पाणी तलावात विसर्जित केलं म्हणजे त्याचं नाव पवित्र गंगासागर तलाव. त्याच्यात छोटी कविता आहे ती म्हणजे असे की गंगा यमुना आणि नर्मदा त्यांच्या आल्या साऱ्या बहिणी आलेले 7 नद्यांचे पाणी जळले राज्याभिषेकासाठी. जले हे झाले तीर्थांची घरं नाव तयाचे पवित्र गंगासागर. 32 फूट तलाव खोल आहे. 200 फूट तलावाची गोल राऊंड आहे. खिडक्यामध्ये शेवटले ग्लास टोक दिसेल कोपऱ्यात भगवत उज्ज्वल. ते टकमक टोक कडेलोट पॉईंट चोरी लबाडी पृथ्वी स्वराज्याशी गद्दारी केली अशा गद्दारांचा गुन्हा कबूल नाही झाला. ते शेवटचे टोकर हातपाय बांधून पोत्यामध्ये भरून कडेलोट करायचे. हायकोर्ट हाय शिक्षा कुणाला अपील नव्हती. छत्रपती शिवरायांच्या काळात एकाचाही कडेलोट झालेला नाही आणि संभाजी महाराजांनी कुणाला सोडलेलं नाही. तुम्ही सिरियल पाहिल्याच्या मध्ये अनेकांचे कडेलोट झालेले दाखवलेले आहेत. हे बघा. नंतर मग आपण मेन ठिकाण सिंहासनाकडे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. कोठार रायगडावरचं सर इथे होतं. याच्या आतमध्ये धान्य ठेवायचे. असे धान्य कोठार तुम्ही कोल्हापूरला कधी तुमची ट्रिप गेली तर कोल्हापूरला किल्ला पडणार तिथे सर्वात मोठे आहेत. ते 52 फूट आहेत सर. हे 52 फूट सर म्हणजे जवळपास राणी माला एवढे आपल्याला बघायला मिळतात ते. पण रायगडावरचं धान्य कोठार हे छोटं का सर हे रिझर्व होतं ना. आता इथून सर धान्य दुसरीकडे जाऊ शकत नाही. हा एक कोकणात शेवटचा किल्ला ना. आता रायगड सोडून आपल्याला किल्ला जवळ असता तर लय गर्दी झाली असती, भयंकर गर्दी झाली असती. सिटीमध्ये किल्ला येत नाही ना. हा एकदम आपल्याला गावाखेड्यातला किल्ला आहे. रायगडावरचं इमर्जन्सी धान्य कोठार इथे होतं. आणि सर हे जे वाडे तुम्हाला दिसत आहेत ना हे मंत्रिमंडळांचे निवासस्थान हे दिसत आहेत तुम्हाला. ती महाराजांची मंत्री किती होती 8 नाव ऐकलं असेल. अनाजी पंत, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निळकंठ, निराची रावजी, रघुनाथ पंडित, मोरपंत पिंगळे आणि बाळाची आवजी हे राजांचे 8 मंत्री होतं. भाषण केलं त्याच्या गेटच्या कोपऱ्यातल्या व्यक्तीला वाजलं. तिथल्या व्यक्तीने काही पुसबूस केली. राजांना सिंहासनावरती ते स्पष्ट ऐकले. त्याला म्हटलं जातं प्रतिध्वनी. इकोसिस्टम आवाज ऐकते शांत उभे राहा. जपला कुठे इथे खाली काढायचे शांत उभे राहा. तिथे गेटच्या कोपऱ्यात जाऊन एवढ्या आवाजामध्ये बोलणार आहे. आवाजाला की जय बोल. कागद असेल आज तुझा कागद काढला तर इथल्या असणाऱ्या व्यक्तीला कागद काढल्याचं स्पष्ट ऐकायला. बाकी सगळे सविस्तर माहिती नंतर काढा ना काय बघायचं फोटोला खराब म्हणजे स्पष्ट काढलाय सगळा फोटो आलाय नाही पाय